नमस्कार. श्री स्वामी समर्थ. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मस्त असाल. तर बघा, आता आपला मार्गशीर्ष महिना सुरू झाला आहे. खूप छान असं नाही का, आपल्या हिंदू धर्मामध्ये मार्गशीर्ष आणि श्रावण महिना खरंच खूप असा महत्त्वाचा मानला गेला आहे. तर आपलं बघा, आता मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार महालक्ष्मी व्रताचे आता आपले पूजन वगैरे आहे. तर बघा, आता मी तोच त्याचा छोटासा व्हिडिओ, पूजा मांडणी कशी करायची आहे, कोणतं साहित्य लागणार आहे, तर बघा याबद्दल मी हा व्हिडिओ आहे. तर काही जास्त काही सामान नाही, तुम्ही साध्या सोप्या पद्धतीनेही करू शकता. तुमच्या घरी जे असेल, तुमच्या ज्या रोजच्या ह्याच्यामध्ये असेल त्याच्यामध्ये आपण पूजाविधी करू शकतो. व्रत कसे करायचे आहे याबद्दल सविस्तर व्हिडिओ आहे. तर बघा, आता हे पूजेच्या साहित्यामध्ये जे जे आपल्याला लागणार आहे ते साहित्य म्हणजे काय, आपण लक्ष्मीमाताची ओटी भरणार आहोत, ओटीचे साहित्य, नंतर लक्ष्मीमाताचा फोटो, नंतर आपला कलश करायचा आहे. कलशानंतर ना आपण कलशावरती नारळावरती नंतर ना ते पालव्यांचे 5 पालव्या पाहिजेत. नंतर ना नाही का, आपल्याला जे लागणार फुलं, अगरबत्ती, धूप, असं काही नाही आहे प्रसादामध्ये गोडाचं काही, अशा गोष्टी आपल्याला लागणार आहे. तर बघा, हे सगळं साहित्य आहे. तर खरंच खूप सारं असं हे आहे. आणि आता आपण बघूया पूजा मांडणी वगैरे कशी करायची. आणि आपल्याला बघा, महालक्ष्मी महात्म्याचे हे पोथी आहे ना, ती पोथी आपल्याला पाहिजे आहे. कारण त्याच्यामध्ये आपल्याला सगळे आपली सर्व वृत्त कथा कहाणी, नंतर त्याच्यामधले आपण आरती वगैरे त्याच्यामधले करणार आहे. तर ते पुस्तक तुम्हाला नक्की पाहिजे, ती ग्रंथ. म्हणजे आपण महालक्ष्मी तुम्ही नवीन करत असाल तर तुम्ही पहिले, म्हणजे आपण ह्याच्या अगोदरही करत असतो तर तुमची मागल्या वर्षीची असेल, पण ह्या वर्षी जर तुम्हाला नवीन आणायची असेल वाचण्यासाठी आपल्याला, किंवा तुम्ही नवीनच नक्की आणा. कारण तर बघा, कारण त्याच्यामध्ये आपल्याला वाचायचं तर हे आपल्याला प्रत नक्कीच पाहिजे असते. तर हे बघा, आणि फुलं वगैरे मी जे साहित्य जे जे लागणार आहे म्हणजे घरामध्ये ओटीचं वगैरे, ते आपलं घरामधलाच तुम्ही ब्लाऊज पीस या ठेवू शकता, किंवा तुम्हाला नाही का ते दुसरं खणामध्येही भेटतं आपल्याला बाहेर पूजेच्या दुकानामध्ये ओटीचं साहित्य, ते त्यानंही तुम्ही आणू शकता. मी तर बघा घरामधले ब्लाऊज पीस त्याच्यावरती ओटी मी तयार केली आहे, तर ती ओटी ठेवली आहे. आणि आता बघा, पहिलं आपण काय करायचं आहे, तर गुरुवारी सकाळी आपण जिथे पूजा मांडणार आहे तर पूजेची जागा आपण स्वच्छ पुसून घ्यायची आहे. तर पहिलं बघा कसं, पहिलं सारवून वगैरे घ्यायचे, पण आता कसं आहे फरशी वगैरे असल्यामुळे आपण स्वच्छ पुसून घेतो. तर ही जागा माझी नाही का, माझं पूर्वेकडं म्हणजे माझं पश्चिमेकडे तोंड होतं व देवांचं पूर्वेकडं तोंड होतं. तर ही दिशा माझ्यासाठी योग्य आहे. माझी थोडी जागा शॉर्टकटमध्ये आहे, तर मी तिथंच पूजा वगैरे मांडते आहे. तर बघा, असं पुसून घ्यायची फरशी, त्याच्यावरती तुम्ही एक चौरंग किंवा पाट मांडा, त्याच्यावरती हे बघा लाल वस्त्र ठेवा. आणि तिथं मी एक ते आसन दिले आहे ते श्रीयंत्रासाठी, कारण ते एक एक साहित्य मी मांडून घेत आहे. तर या चौरंगावरती नंतर बघा, हे तांदळाची रास घालायची आहे. लक्ष्मी माताचा फोटो ठेवायचा आहे. तुमच्याकडे फोटो असेल तर फोटो ठेवा, नसेल तर ती लक्ष्मी महात्म्य जे पुस्तक आहे त्याची तुम्ही पूजा करू शकता. तर ते झाल्यानंतर आपण दिवा प्रज्वलित करूया. बघा, दिवा समई वगैरे तुमच्याकडे असेल, छोटा दिवा असेल तर छोटा दिवा करून घ्या. तर हळदी कुंकू गंध अक्षता फूल वगैरे समर्पण जे व्हायचं आहे. त्याच्यानंतर आपण कलश स्थापना बघूया. तर कलश स्थापना कशी करायची, कलशामध्ये हळदी कुंकू व्हायचं आहे. नंतर ना तुम्ही त्याच्यामध्ये अक्षता टाका, नंतर ना एक फूल टाका, नंतर सुपारी टाका, नाणे असेल तर नाणेही टाकून घ्या तुम्ही. तर हे सगळं टाकल्यानंतर आपण कलशाला आपण खालून वरती 5 बोटे वडायचे आहेत कुंकवाची. तर बघा, आता माझं थोडंसं कोरडं झालं आहे, वल्ल केलं असतं थोडंसं ना, असं उठलं असतं डार्क ते. तर असं कालून असं 5 दिशेस आपण हे 5 ओढायचं आहे. आणि त्याच्यावरती आपण, आता मी नागवेलीची पानं म्हणजे खाऊची पानं ठेवत आहे, कारण आता मार्केटमध्ये पालव्या ते काही नाही आहे, तर व्हिडिओ मी आधी करत आहे. तर त्यामुळं आता पालव्या वगैरे नंतर आपल्याला बुधवारी किंवा गुरुवारी भेटून जातील. तर मी आता तोपर्यंत नागवेलीची पानं म्हणजे खाऊची पानं 5 ठेवत आहे. तर ती आपण 5 पालव्या 5 दिशेला अशा मांडायच्या आहेत व त्याच्यावरती आपण कलश ठेवायचा आहे. तर मी 5 विड्याची पानं मांडून घेते आहे. ते मांडल्यानंतर त्याच्यावरती तुम्ही मस्त असा आपल्याकडे बघा मुकुट भेटतो, तुम्हाला जे शक्य असेल तसं. तुमच्याकडे मुकुट असेल तर मुकुट मांडा तुम्ही, नसेल तर अशी साधी मांडणी केली तरी चालेल. फक्त ते मुकुट वगैरे आपण का मांडतो, तर आपल्याला नाही का आपल्या घरामध्ये लक्ष्मी माताची पूजा वगैरे असं छान प्रसन्न वाटावं, किंवा असं नाही का आपल्याला घरामध्ये लक्ष्मी माता छान दिसावी, यासाठी आपण हे करत असतो. तर बघा, नारळाला पण हळदी कुंकू आपण व्हायचं आहे. त्याच्यानंतर हे बघा, माझ्याकडे हे मुकुट आहे ते लावून घेतलं आहे मी. नंतर ना त्याचे वस्त्र आहे ते वस्त्रही मी लावून घेतलं आहे. तर अशा प्रकारे करायचं आहे. कोणतीही भक्तीमध्ये नाही का आपण हे सगळ्या वस्तू पाहिजेत मग आपण पूजा करूया असं काही नाही आहे. कोणतीही पूजा आपण मनापासून केली ना तर ती देवापर्यंत पोहोचत असते. तर हे बघा, 2-2 विड्याची पानं मी जुडी मांडून घेत आहे. त्याच्यावरती गणपती बाप्पा ठेवायचा आहे. तर एकावरती श्रीयंत्र, आता माझ्याकडे जे तुमच्याकडे श्रीयंत्र असेल तर तुम्ही श्रीयंत्र मांडा. ज्यांच्याकडं नसेल तर त्यांनी नाही मांडलं तरीही चालेल, असं काही नाही आहे. तर गणपती बाप्पाची एक स्थापना करायची आहे. त्याच्यानंतर आपण
माझ्याकडे बघा ते चांदीचा शिक्का आहे लक्ष्मी सरस्वती त्याच्यासाठी मी दुसरं पान मांडलेलं आहे. तर आता हे बघा असं केल्यानंतर घंटीनादही तिथं ठेवायचं आहे. त्याच्यानंतर बघा श्रीयंत्रही मांडून घेतलं मी, त्याच्यावरती कमलगट्ट्याची माळही मांडून घेतली आहे. तर हे सगळं आपण करायचं आहे. तर हे करतानंतर हे फक्त मी मांडणी दाखवते, त्याच्यानंतर आपण मग गणपती बाप्पाचा अभिषेक वगैरे करायचा आहे. तर बघा ही पूजा कथाचं हे पुस्तक आहे, तेही आपण पूजेच्या तिथं मांडायचं आहे. ते मांडून झाल्यानंतर आपण पूजा मांडणी झाल्यानंतर आपण ही पूर्ण कथा वाचायची आहे. त्याच्यानंतर आपण आरती करणार आहोत. तर ही अशी साधी व सोपी मांडणी करायची आहे. तर आता बघा आपण आता गणपती बाप्पांचा पहिला अभिषेक करून घेऊया. त्याच्यानंतर मग लास्टमध्ये आपण ओटीचं मी साहित्य काढून ठेवलं आहे, फक्त ते नंतर आपण ओटी भरायची आहे. तर आता आपण हे साहित्य वगैरे घेतलं आहे. तर आता बघा अभिषेक करून घेऊया गणपती बाप्पाचं. पहिलं मी पाण्याने करून घ्यायचा. तुमच्याकडे पंचामृत बनवलं असेल तुम्ही पंचामृतानेही करून घेऊ शकता. तर बघा पंचामृताने कसं करायचं आहे. तर गणपती बाप्पाचे पण ठेवायचं आहे. गणपती बाप्पा आपल्या ताटामध्ये घ्या, छोट्या डिशीमध्ये तांब्याच्या डिशमध्ये घेतले तरी चालेल बघा. तर गणपती बाप्पाला नंतर आपण ओम गणपते नमः असं म्हणून आपण 11 वेळा अभिषेक करून घ्यायचा आहे. आता मी तुम्हाला फक्त दाखवत आहे कसं करायचं आहे तो बघा. तर असं आपण सोप्या व साध्या पद्धतीनेही करू शकता, असं काही जास्त त्याच्यामध्ये नाही आहे. तर गणपती बाप्पाची मूर्ती वगैरे स्वच्छ पुसून घ्या. नंतर ना ते पाण्याचे 2 विडे ठेवले आहेत, 2 पानं, त्याच्यावरती गणपती बाप्पाची स्थापना करून घ्यायची आहे. तर ते झाल्यानंतर आपण गणपती बाप्पा हळदी कुंकू अक्षता गंध वाहून घ्यायचा आहे, फुलं वगैरे समर्पण करायचं आहे. तर हे सगळं करायचं आहे, कारण हे त्या दिवशी आपण उपवास वगैरे केलेला असतो. लक्ष्मी माता हळदी कुंकू लावून घ्या. आता बघा मी फुलंच फक्त घेऊन आली आहे, वेणी वगैरे नाही आहे. तर गुरुवारी वेणी वगैरे मी घेऊन येईन. तर अशा प्रकारे आपण पूजा मांडणी वगैरे करायची आहे, साधी व सोपी, काही त्याच्यामध्ये एवढं काही जास्त नाही आहे. तर हे बघा, तर हे सगळं असं आपण मग आणि लक्ष्मी माताचं नाही का तुम्ही मोबाईलला लावा किंवा कशालाही लावा तुम्ही लक्ष्मी माताचं मंत्र म्हणत म्हणत आपण पूजा करायची आहे. कोणताही लक्ष्मी माताचा तुम्हाला मंत्र येत असेल तो म्हणत म्हणत आपण पूजा करायची आहे. तर बघा माझ्याकडं म्हणजे श्रीयंत्र पण आहे, नंतर कवडी पण आहे, तेही ठेवली आहे मी. जे लक्ष्मी माताला प्रिय आहे त्या वस्तू तुम्ही ठेवू शकता. तर गणपती बाप्पांना मी गूळ आणि खोबऱ्याचा नैवेद्य ठेवला आहे. आता मी एक एक फूल वाहते, एक एक फूल तुम्ही नंतर नाही का असंही तुम्ही हार वगैरे आणला असं तर हारही तुम्ही ठेवू शकता, फूल ठेवू शकता, असं नाही का कोणतीही पूजा आपण नाही का असं. आणि आता मी बघा नैवेद्यामध्ये गोड फक्त आता खडीसाखर वगैरे आहे, तीच मी भरीव चौकन करून खडीसाखर व पाण्याचा ग्लास तिथं ठेवत आहे. तर हे नैवेद्यामध्ये साधं ठेवायचं आहे. तुम्ही शिरा हे नैवेद्यामध्ये करू शकता. नैवेद्यामध्ये नंतर संध्याकाळी तुम्ही तो कोणालाही बोलवाल तर त्यांनाही तुम्ही देऊ शकता. तर हे बघा अत्तर आहे माझ्याकडे, ही नात्तर, कारण मी स्वामींच्या पूजेला वगैरे वापरते तर माझ्याकडे आहे. तर मी अत्तर ही नाही का लक्ष्मीच्या फोटोला नंतर ना लक्ष्मीचे वस्त्र घातलं आहे त्यालाही मी लावून घेतलं आहे, कारण पूजेमध्ये नाही का सुगंध खूप छान असं वाटतं ह्या गोष्टी. तर हे असं आपण करायचं आहे. आणि जी ओटी भरली आहे बघा मी त्या ओटीलाही हळदी कुंकू वगैरे वाहून घेतलं आहे. तर ही साधी सरळ पूजा नाही का, आपल्याला असं जास्त काही सुद्धा करायचं नाही आहे. नंतर ना धूप दीप वगैरे आपण ओवाळून घ्यायचा, नमस्कार करायचा. नंतर आपण पूजा कथा वाचायची. त्याच्यानंतर आपण पूजा वगैरे तुमची वाचून झाल्यानंतर तुम्ही आरती करू शकता. तुम्ही 5 फळेही ठेवू शकता. मी एकच फळ ठेवले ओटीमध्ये. तर हे बघा हे पुस्तकामध्ये आहे श्री महालक्ष्मी महात्म्य. तर तुम्ही प्रतिष्ठापना कशी करायची, पूजा कशी करायची, पूजाविधी कशी करायची, विसर्जन कसं करायचं, सगळं या पुस्तकामध्ये डिटेल्स सगळ्या माहिती आहे. तर तुम्ही हे पुस्तक बाहेर तुम्हाला 2, 3 किंवा 5 रुपयाला भेटून जाईल. तर याच्यामध्ये हे बघा महालक्ष्मी व्रत कसे करायचे हे सगळं दाखवले आहे. आणि हे बघा पूर्ण कथा वाचायची आहे आपली. ही पूर्ण कथा झाल्यानंतर आपण महालक्ष्मी अष्टक आहे बघा पाठीमागं, त्याच्यावरती आरती आहे. या सगळ्या गोष्टी आपण त्याच्यानंतर आपण करायच्या आहे. तर हे बघा महालक्ष्मी अष्टक पण नक्की वाचायचे आहे. ही जेवढी आपली कथा पूर्ण वाचून झाल्यानंतर महालक्ष्मीची आरती करायची आहे. आरती झाल्यानंतर तुम्ही गोडाचा नैवेद्य वगैरे दाखवा. गोडाचा नैवेद्य झाल्यानंतर तुम्ही घरामध्ये आपलं नाही का उपवास आहे तर गोड काही जेवणाला जे बनवलं आहे तेही ताट तुम्ही संध्याकाळी लक्ष्मी माता पुढे भरीव चौकन करायचं आहे व ते ताट ठेवायचं आहे. 10 मिनटं तिथं ताट ठेवा. त्याच्यानंतर तुम्ही तेच ताट ज्यांचं आपले व्रत आहे, ज्यांचं घरामध्ये कोणाचंही म्हणजे कोणीही व्रत करू शकतं, लक्ष्मी माताचं म्हणजे पुरुष करू शकतात, महिला मुली कोणीही करू शकतं. तर हे तुम्ही व्रत करायचं आहे. आणि तुम्हाला जमलंच तर तुमच्या जवळपास गाई बोटा असेल किंवा गाई असेल तर तुम्ही गाईला घास द्या व त्याच्यानंतर तुम्ही हा उपवास सोडा. तर खरंच खूप असं नाही का महात्म्य आहे देवीचं. तर हे बघा आणल्याच्यानंतर आपण सकाळमध्येही उत्तरपूजा करायची आहे. तर सकाळमध्ये कलशातलं पाणी आपण कोणत्याही झाडाला ठेवायचं आहे. गणपती बाप्पाची मूर्ती मंदिरात ठेवा. तुमचं जे खाली कलशाच्या खाली जे तांदूळ ठेवले होते ते आपण 4ही गुरुवार ते आपण वापरायचे आहेत. त्याच्यानंतर आपण
जी फुलं वगैरे आहे ते निर्मल्यामध्ये टाकतच असतो. नंतर जी विड्याची पानं वगैरे ठेवलेत किंवा जी आपली जी पानं आहेत बघा, जी पानं वगैरे ठेवली ती आपण तुम्ही नाही का म्हणजे निर्मल्यामध्ये किंवा पाण्यामध्येही सोडू शकता. तर नंतर आपण जे फळ वगैरे ठेवलं आहे, जे फळे आपण घरामध्ये खाल्लं तरी चालेल. लक्ष्मीमाताचा फोटो आपण देवाऱ्यामध्ये ठेवायचा आहे आपल्या. आणि नंतर लक्ष्मीमाताची जी प्रत आहे ते आपण 4 गुरुवारी आपण त्याची पूजा नाही का वाचणार आहे, तर तेही आपण ठेवायचे आहे. 4 गुरुवारी त्याचा उपयोग करू शकतो. जो आपण कलशामध्ये जो नारळ ठेवला आहे तोही आपण 4 गुरुवारी उपयोग करायचा आहे. व त्याच्यानंतर लास्टच्या गुरुवारी तो नारळ आपण पाण्यामध्येही सोडू शकता तुम्ही. कारण आपण ज्या लक्ष्मीमातेची पूजा करत असतो ते आपण वाहत्या पाण्यामध्ये कोणत्याही नाही का पवित्र अशा पाण्यामध्ये तुम्ही हे सोडू शकता. तर ही असं साधी व सोप्या पद्धतीनं आहे, काही अवघड नाही. आणि त्या दिवशी तुम्ही सकाळपासून उपवास करत असाल तर तुम्ही नक्की म्हणजे फळं खाऊन उपवास करा. जर तुम्हाला जमतच नसेल तर तुम्ही नाही का असं तिखट मीठ थोडं नाही का ही करा आणि मग तुम्ही गोडाचं साबूची खीर वगैरे करूनही खाऊ शकता. नसलच तुम्हाला जमत तर तुम्ही नाही का जेवण करून ही पूजा करू शकता, असं काही नाही आहे. आणि त्याच्यानंतर ना तुम्हाला ही साधी सोपी पूजा मांडणी करायची आहे तर तुम्ही शक्यतो सकाळीच पूजा मांडणी करा. खरंच खूप छान असं आपल्याला प्रसन्न वाटतं. दिवसभर आपल्या घरामध्ये लक्ष्मीमाताचा फोटो पूजा वगैरे केली जाते, त्यामुळं ना खरंच खूप छान असं घरामध्ये असं धूप दीप नाही का असं दरवळत असतो, त्यामुळं खूप छान वाटतं. तर नक्की सकाळमध्येच पूजा मांडणी करा 12च्या आतमध्ये, नाही तर मग दुपारी जमलं तुम्हाला तर दुपारीच तुम्ही नंतर 4च्या नंतर करू शकता. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.